दिस इज वन ऑफ द व्हेरी फ्यू मराठी फिल्म्स जी Amazon प्राईम व्हिडिओ प्रीमियर करतीये. आताची जी मुलं ज्या मुली आहेत त्यांना आपले ड्रीम्स आणि ऍस्पिरेशन्स वर गिव्ह अप नाही करायचे जस्ट बिकॉज दे आर हॅव्हिंग अ चाइल्ड. मला दोघींनी प्रचंड सतावलं. खूप सतावलं. पुष्कर सेड वी आर व्हेरी व्हेरी लकी की आमची फिल्म इतक्या वन ऑफ द फायनेस्ट OTT प्लॅटफॉर्म्स वरती प्रदर्शित होती. राईट. माझी भाची 4 महिन्याची आहे आणि भाचा जो आहे तो 2.5 वर्षाचा आहे. त्यांच्याबरोबर 1.5 महिना घालवल्यानंतर मला पुढचं वर्ष 2 वर्ष तरी काही प्लॅनिंग करावीशी वाटत नाहीये. नमस्कार, मी कीर्ती वाडकर. लोकसत्ता लाईव्हच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या डिजिटल अड्डामध्ये 2 खास पाहुणे आलेले आहेत. खरं तर त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही, कारण की तुम्ही सगळे म्हणजे आपण सगळे त्यांना खूप छान ओळखतो. अभिनय तर त्यांचा कमाल आहेच आणि दोघही धमाल डान्सर सुद्धा आहेत. अनेक डान्स आपण त्यांचे गाजलेले पाहिलेले आहेत आणि हे दोघं आहेत ते म्हणजे अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग. तुम्हाला दोघांचंही लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू कीर्ती. सगळ्यात आधी प्रश्न विचारायला, सध्याची परिस्थिती पाहून तुम्ही दोघेही कसे आहात? आय होप तुम्ही दोघं म्हणजे चांगले आहात. पुष्कर. Yeah, we are fine. Like I'm fine. आणि I'm trying to be, trying to keep my family also safe. The conditions outside are not that great. आणि I know परत ती वेव आली आहे आणि पॅन्डेमिक अजून काही गेलेलं नाहीये. So we are following all the instructions आणि protocols and we are trying to be safe. पण त्याचबरोबर मला आनंद या गोष्टीचा आहे की हळूहळू जे आहे ते काम सुरू होत आहे. आणि ऍज फार एज आपली इंडस्ट्री जी आहे जी मला असं वाटतं प्रत्येक इंडस्ट्री या पॅन्डेमिक मध्ये जेवढी सफर झाली आहे तेवढीच आपली इंडस्ट्री सुद्धा सफर झाली. पण हळूहळू कामं जी आहेत ती पूर्ण होत आहेत, ती सुरू होत आहेत. आणि मला असं वाटतं की आणि मला असं वाटतं की ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण या पॅन्डेमिक मध्ये सुरक्षित राहणं जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच मेंटली आपण आपलं काम करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि ते सुरू झालंय, रादर ते सुरू होत आहे. किंवा आता तुम्ही बघाल तर थिएटरची ऑक्युपन्सी जी आहे ती 50% गव्हर्नमेंटनी केली आहे. taking all the precautions into consideration. I think that is very very important. आणि सगळं छान सुंदर पद्धतीने पुन्हा सुरू होत आहे याच्याकडे मी अत्यंत पॉझिटिव्हली बघते. नक्कीच. आणि लवकरच तुम्हा दोघांचाही सिनेमा वेल डन बेबी हा भेटीला येतोय चाहत्यांच्या खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर. खरं तर या सिनेमाचं शूटिंग परदेशात सुद्धा लंडन मध्ये सुद्धा झालंय, त्यामुळे नक्कीच एक्साइटमेंट आहे. अमृता, सुरुवातीला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल या सिनेमाबद्दल आणि तुझ्या भूमिकेबद्दल. खरं सांगायचं तर ही जी गोष्ट आहे वेल डन बेबी ही प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेलेली आहे. प्रत्येक मॅरिड कपलच्या आयुष्यात, प्रत्येक टू बी पेरेंट्सच्या आयुष्यात घडून गेलेली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जी आहे ही पुष्कर आणि त्याच्या वाईफच्या अत्यंत जवळची आहे. खूप पर्सनलाइज्ड आहे त्याच्यासाठी ही. आणि त्याच्याबद्दल तर पुष्कर तुम्हाला सांगेलच. पण एकंदरीत जेव्हा मी ही गोष्ट ऐकली होती तेव्हा मला असं वाटलं होतं असं मी कधीतरी काही केलं नाहीये. इन द सेन्स की एका गरोदर मुलीची भूमिका, आणि ती अत्यंत स्ट्रॉंग गरोदर मुलगी आहे. म्हणजे तिची पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे. आणि ती कुठेही जस्ट बिकॉज शी इज प्रेग्नेंट ती स्वतःचा स्वभाव किंवा स्वतःचे अम्बिशन्स, तिचे ड्रीम्स कुठेही ती कमी पडू देत नाहीये. आणि ही गोष्ट ना नवरा बायको किंवा ती मुलगी आणि तिची आई या नात्यांबद्दल बोलणारी आहे. आणि ते मला फार जास्त भावलं होतं, कारण माझे आणि माझ्या आईचे रिलेशन्स अत्यंत म्हणजे आम्ही खूप जवळ आहोत. आणि आज जरी लग्न झालं असेल तरी सुद्धा आज माझं घर सांभाळणं, माझं काम सांभाळणं किंवा मला सांभाळणं हे ती अत्यंत उत्कृष्टपणे करते. सो माझ्यासाठी ना ते कॅमेरावरती किंवा सेल्युलॉइड वरती एक्सपिरियन्स करता यावं ही माझ्यासाठी खूप एक्साइटिंग गोष्ट होती. आणि म्हणून मी हा चित्रपट घेतला. आणि जसं जसं मी चित्रपटाचं शूटिंग केलं मला कळलं की ही गोष्ट खरोखरच पुष्करच्या किती जवळची आहे. आणि ते बघून किंवा त्याचं
त्याचं काय थिंकिंग होतं एक पुरुष म्हणून, जेव्हा तुम्ही एक युअर अबाउट टू बिकम पेरेंट्स, तेव्हा फक्त आई जी आहे तिला आपण खूप हायलाईट करतो, पण एक बापाचे काय फिलिंग्ज असतात ते कधीच आजपर्यंत कुठल्या फिल्म मध्ये हायलाइट झालं नाही. आणि मला असं वाटतं की पुष्करनी खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांसमोर आणलंय. मग ती स्क्रिप्ट असो, मर्मबंध यांनी ती स्क्रिप्ट लिहिली आहे विथ पुष्कर, आणि त्यातल्या बारीक बारीक गोष्टी मला इतक्या आवडल्या. सो एकंदरीत हा जो काही एक मी असं म्हणेन की फिल्मचा एक क्रक्स आहे तो मी तुम्हाला सांगितला. ऑफकोर्स पुढे मी माझ्या कॅरेक्टर विषयी पण बोलीन, पण हा एक एकंदरीत क्रक्स आहे. नक्कीच पुष्कर, आता अमृताने जे सांगितलं त्यावरून खूप एक्साइटमेंट झालेली आहे की तुझ्या खूप जवळचा आहे. सोशल मीडियावरून तू किती छान बाबा आहेस हे चाहत्यांना कळतच, कारण खूप मुलीसोबतचे गोड व्हिडिओ किंवा फोटोज तू शेअर करत असतो. तर आता तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला जास्त आवडेल. हो, मी आदित्य नावाचा कॅरेक्टर प्ले करतोय. एक सायकॅट्रिस्ट आहे तो फिल्म मध्ये, पण एक लव्हिंग हजबंड सुद्धा आहे. हे कॅरेक्टर मी खूप रिलेट करतो या कॅरेक्टरला, बिकॉज मी स्वतः तसा आहे. आय लाईक टू रिस्पेक्ट माय वाईफ, आय लाईक टू रिस्पेक्ट द रिलेशन. जे नातं असतं नवरा बायको मध्ये ते फार त्याच्यात रिस्पेक्ट हे असणं फार गरजेचं असतं. ऑफकोर्स कम्पॅटिबिलिटी, रिस्पेक्ट हे सगळं येतच, पण ही गोष्ट एक लग्नानंतरची गोष्ट आहे, खूप रिलेटेबल आहे. इट्स लाईक अ मॉडर्न डे यंग कपलच्या रिलेशनशिप मध्ये काय घडतं, काय काय चॅलेंजेस असतात, काय कॉम्प्लेक्सिटीज असतात, त्यांचा नवीन एक्सपिरियन्स कसा असतो, काय हाऊ दे टॅकल देअर रिलेशनशिप. आणि खास करून जेव्हा ते परदेशात राहत असतात आणि तिथे मुलाची सासू पण तिथे असते, तर त्या रिलेशनशिप मध्ये काय काय घडत असतं. आणि जेव्हा द रिलेशनशिप इज नॉट गोइंग फाईन, आणि जर ती वाईफ प्रेग्नंट झाली तर ते कसं ते हँडल करतात. इट्स व्हेरी रिलेटेबल. ही स्टोरी माझ्या खूप जवळची आहे, कारण की माझे असे बरेच मित्र आहेत की दे हॅव डन अ पेरेंटिंग कोर्स. पेरेंटिंग हा विषय कुणी जास्ती एक्सप्लोर नव्हता केला. सो आय थॉट पेरेंटिंग हा विषय खूप एक्साइटिंग असू शकतो. आणि ना मला वाटतं की प्रेग्नन्सी मध्ये नॉर्मल डिलिव्हरी हीच गोष्ट चांगली असं मानलं जातं, की प्रत्येक मुलीची डिलिव्हरी नॉर्मलच व्हावी, सी सेक व्हावी नाही. पण मला तोही विषय ह्या फिल्म मध्ये ऍड्रेस करावासा वाटला की दॅट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते, प्रत्येक बॉडी रिॲक्शन वेगळी असते डिलिव्हरीला. सो तोही एक छोटासा ऍस्पेक्ट आहे या फिल्म मध्ये जो मला ऍड्रेस करायचा होता. ऑफकोर्स पेरेंटिंग इज अ बिगर ऍस्पेक्ट, आणि ऍज अमृता सेड इट्स लाईक अ न्यू एज फॅमिली ड्रामा. इट्स आजची गोष्ट आहे, आजच्या कपलची गोष्ट आहे. नक्कीच. अमृताला माझा पुढचा प्रश्न आहे, जसं आता जे पुष्करने सांगितलं त्यात सुरुवातीलाच त्याने कुठेतरी हिंट दिली सासू. तर या सिनेमातली सासू नेमकी कशी आहे, म्हणजे काही सासूरवास वगैरे तुला भोगावा लागला? नाही, सासूरवास जो आहे तो पुष्करला भोगावा लागलाय, कारण आय गॉट लकी आणि वंदना गुप्ते या माझ्या आई प्ले करतात. आणि वंदूताई आणि माझं बॉन्ड लिटरली माझं आणि माझ्या आईचं रिअल लाईफ मध्ये जसं बॉन्ड होतं तसं आहे. आम्ही पुष्करची खूप खेचायचो आणि आम्ही पुष्करला खूप बोललोय, आणि आम्ही त्याला असं सांगायचो की हे बघ कसं आहे की ते आपल्याला स्क्रिप्ट वरती काम करायचंय ना, मग आपण कंटिन्युअसली कॅरेक्टर मध्ये राहायला पाहिजे. आणि आम्ही खूप खेचली आहे त्याची. वंदूताईंनी पण, एकतर वंदूताई तुम्हाला माहितीये ती अत्यंत मिश्किल आहे, खूप नॉटी आहेत त्या, आणि खूप मिस्शिवियस आहेत त्या. सो आम्ही खूप मजा केली. पण हॅट्स ऑफ टू पुष्कर, कारण त्यांनी ते इतकं स्पोर्टिंगली घेतलं. त्यांनी कधीच कुठल्या गोष्टीचं वाईट आम्हाला वाटू दिलं नाही, की तुम्ही दोघी ज्या लेडीज आहेत या तुम्ही लेडीजनी मला घेरलं आहे आणि तुम्ही लेडीज मला तुम्ही खूप रॅगिंग करता माझं वगैरे वगैरे. आणि आम्ही फक्त एवढंच सांगतो, हे बघ आम्हाला चित्रपटात असंच काम करायचं म्हणून आम्ही कॅरेक्टर मध्ये आहोत. पण एकतर आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू वर्क विथ वंदूताई, आणि त्या एक अतिशय ताकदीच्या कलाकार आहेतच, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याहून जास्त आय थिंक त्या इतक्या मस्त, शी इज सच अ ग्रेट लेडी टू बी. त्यांची जी एनर्जी आहे
इतकी कमालीची आहे. आणि त्यांच्यामुळे चित्रपटाला ना एक आपण असं म्हणूया की कधी कधी काय होतं की जेव्हा तुम्ही खूप यंग कपलची आणि त्यांचे काही डायनॅमिक्स आणि त्यांचे काही स्ट्रगल्स दाखवता, तेव्हा कुठेतरी जे मागचं जनरेशन असतं ना त्यांना ते अतिशय चुकीचं वाटतं. पण बिकॉज वंदुताई या कॅरेक्टरमध्ये होत्या, माझ्या आईच्या कॅरेक्टरमध्ये होत्या, ते जे जनरेशन आहे ना ज्यांना कळतच नाही की पेरेंटिंगचा काय कोर्स करावा लागतोय, की डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही क्लासेसला जाताय म्हणजे काय करताय, तर त्या जनरेशनला जे आहे ते वंदुताईच्या थ्रू ना एका यंग कपलला बघतात आणि त्यांचे स्ट्रगल्स बघतात. सो कुठे ना कुठेतरी आमचं जे मी असं म्हणेन की आमचं जे ऑडियन्स आहे ना ते वंदुताईच्या जनरेशनचं पण आहे, आमच्या जनरेशनचं पण आहे आणि आमच्या पुढच्या जनरेशनचं पण आहे. आणि त्याचं जे म्हणजे सीन्स म्हणू नका किंवा आमच्यातले जे काही कॉन्व्हर्सेशन्स आहेत, जे काही संवाद आहेत ते म्हणू नका, ते इतके त्या जनरेशनला आणि आत्ताच्या जनरेशनला घेऊन आम्ही काहीतरी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. सो मला वंदुताईच्या कॅरेक्टर बद्दल मला एक गोष्ट छान काय वाटते की माझी आई एक्झॅक्टली असा विचार करते किंवा माझी आई एक्झॅक्टली असा विचार करायची. आणि जेव्हा फिल्मच्या शूटिंगच्या वेळेस मम्मी तिकडे होती, मम्मी म्हणाली खरंच का ग एवढं असं आजकाल तुम्हाला एवढा स्ट्रगल असतो का ग करायचा, आमच्या वेळेस असं काही नव्हतं. तर मी तिला म्हटलं की कसं आहे ना मम्मी, आत्ताची जी मुलं ज्या मुली आहेत त्यांना आपले ड्रीम्स आणि ऍस्पिरेशन्स वर गिव्ह अप नाही करायचे जस्ट बिकॉज दे आर हॅव्हिंग अ चाइल्ड, आणि दे वॉन्ट टू, त्यांना एक सुवर्ण मध्य काढायचं आहे. आणि त्या बॅलन्स बद्दल बोलणारी ही गोष्ट आहे, त्या बॅलन्स बद्दल सांगणारी ही गोष्ट आहे. सो वंदुताईचं कॅरेक्टर हे मला असं वाटतं की माझ्या आणि पुष्करपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण एक आईची भूमिका काय असू शकते एका कपलमध्ये, आणि ते पण एका मुलीच्या आईची भूमिका काय असू शकते एका कपलमध्ये, हे सांगणारी हे सांगणारं वंदुताईचं कॅरेक्टर आहे. सो खूप मजेशीर आहे. म्हणजे मला असं वाटतं की आमच्या तिन्ही कॅरेक्टर्समुळे ही फिल्म उभी आहे. नक्कीच. आणि शिवाय तू आणि पुष्कर सुद्धा पहिल्यांदा एकत्र काम करतायत, तर आणि तुम्ही लंडन मध्ये शूट करत होतात, तर हा अनुभव अमृता तुझ्यासाठी कसा होता एकंदर तिथे शूट करण्याचा आणि पहिल्यांदा पुष्कर सोबत काम करत? एक तर मला थंडी अजिबात आवडत नाही आणि पुष्करनी अतिशय थंडीत हे शेड्यूल लावलं होतं. आणि प्रियंका तन्वर जी आमची डिरेक्टर आहे, तिला तर इतके मॉन्टाजेस घ्यायची सवय होती. मी तिला म्हटलं मॉन्टाजेसची एक फिल्म आपण वेगळी बनवूया प्रियंका, पण आम्ही थंडीत कुडकुडतोय आणि आम्हाला सिरियस सीन करायचंय. पुष्कर आठवतं तुला आपण लंडन आहे इकडे जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा, बाप रे. सो मी पुष्करला म्हटलं यापुढे मी तुला लंडनच्या या डेट्स कधीच देणार नाही. पण मजा आली खूप. आणि तिकडे मला त्या लेडीचं नाव माहिती नाही ज्यांच्या घरात आम्ही शूटिंग केलं, त्यांनी लिटरली आम्हाला अतिशय इतक्या वॉर्मथनी आणि इतक्या आपलेपणाने आम्हाला त्यांनी घरात शूटिंग करू दिलं. त्या आमच्या बरोबर डिनर करायच्या, लंच करायच्या. एक अदिती नावाच्या तिकडे एक महिला होत्या, त्या आम्हाला कमालीचं मटण, चिकन आणि कमालीच्या डिशेस बनवून खायला घालायच्या. सो खूप शूटिंग आम्ही खूप मजेत केलं. ऑल्सो जरी हा विषय सिरियस असला तरी इट्स आम्ही त्याला अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने आम्ही या फिल्मला प्रेझेंट करतोय. आणि पुष्करचं टायमिंग खूपच छान आहे आणि पुष्कर ज्या प्रकारे एका स्क्रिप्टला अप्रोच करतो, आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी नाईस. सो ती पद्धत मला खूप आवडते. सो आम्ही खूप मजा केली ग लंडन मध्ये, फक्त खूप थंडी होती. नक्कीच. पुष्कर, तुझा अनुभव कसा होता या सगळ्या लेडी गँग सोबत? जसं कधी सांगितलं, अमृता पण म्हणाली लेडी गँग सोबत परदेशात शूट करणं. मला दोघींनी प्रचंड सतावलं. खूप सतावलं, पण तितक्याच त्या दोघी गोड आहेत, माणूस म्हणून खूप गोड आहेत आणि मी मजा केली. ऑफकोर्स जसं अमृता म्हणाली की खूप थंडी होती आणि लंडनची नोव्हेंबर महिन्याची थंडी बेकार असते, म्हणजे इट वॉज व्हेरी कोल्ड. मला आठवतंय आम्ही काही सीन्स आम्ही प्रियांकाला ओरडायचो की आम्हाला नाही जमत, ते डायलॉग्स बोलले जात नाहीत आमच्याकडे. सो काय होतं माहितीये, आता ऑफकोर्स मी अमृताला खूप वर्षांपासून ओळखतो, आम्ही दोघेही पुण्याचे आहोत, आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतोय. मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की ऑफकोर्स शी इज नॉट ओनली अ ग्रेट डान्सर,
बट शी इज ऑल्सो ग्रेट ऍक्टर. आणि काय होतं, तुम्ही जेव्हा चांगल्या ऍक्टर्स बरोबर काम करता तेव्हा तुमचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला होतो किंवा निघतो. So I was blessed working with Vandana Tai. Of course, so much experience with आणि अमृता. आम्ही वर्क करायचो सीन्स वर आणि जिथे जिथे आम्हाला वाटायचं की हे अजून चांगलं होऊ शकतं तिथे अमृता मला सांगायची, ऑफकोर्स वंदना ताई सांगायच्या. सो इट्स अ टीम एफर्ट आणि ते दिसलंय. म्हणजे मी फिल्म पाहिली आहे आणि आय एम होपिंग की ऑडियन्स वुड रिलेट टू द फिल्म. एक छान हलकी फुलकी फिल्म आम्ही आणतोय गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर. खूप मजा आली आणि इट्स अ फ्रेश पेअर. लोकांनाही अमृता आणि मला बघायची उत्सुकता असेल, आय होप. सो इट्स ऑल इन ऑल फन. नक्कीच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होते, आपण पाहतोय. गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की ओटीटी प्लॅटफॉर्म भारतामध्ये खास करून म्हणजे वापर होत होता, पण कदाचित लॉकडाऊनची परिस्थिती असेल आणि या सर्व परिस्थितीत खूप प्रचंड वाढलाय आणि कुठेतरी एकीकडे स्टेटसही झालाय, कारण की सगळेच म्हणजे कुठे लिमिटेशन्स राहिला नाहीये की ह्याच कलाकारांनी ओटीटीवर यायचं. अगदी बडे स्टार असतील, सगळे स्टार हल्ली ओटीटीवर येत आहेत. त्यामुळे कुठेतरी आता ओटीटीवर जरी सिनेमा प्रदर्शित होत असला तरी तो प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचणार आहे. तुमचा पुष्कर याबद्दल काय सांगशील? हो नक्कीच. ऍक्च्युली 12 जून 2020 ला फिल्म रिलीज होणार होती, थिएट्रिकल रिलीज होती फिल्मची. पण ऑफकोर्स पॅन्डेमिक आलं आणि पूर्ण वर्ष लॉकडाऊन मध्ये गेलं. मला आनंद आहे की ही फिल्म ओटीटीवर रिलीज होतीये, कारण की आता पॅन्डेमिक अजून गेलेलं नाहीये. केसेस पुन्हा वाढत आहेत आणि लोकांना घर बसल्या आमची फिल्म बघता येईल, वायडर रीच असेल, लोक सेफ राहतील आणि एन्जॉय करतील फिल्म आमची घरी. लोकांच्या सेफ्टीसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ऑफकोर्स ऍज अ प्रोड्युसर व्हॉट आय फील इज की खूप जर वर्ष तुम्ही फिल्म अशी रेंगाळत ठेवली तर थोडं ती स्टेल होऊन जाते, त्याचा विषय स्टेल होऊन जातो. ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंट वाईज ऑल्सो इट्स लाईक अ हेवी थिंग फॉर मी. सो आय थिंक आय एम व्हेरी हॅपी. आणि अ प्लॅटफॉर्म लाईक अमेझॉन प्राईम व्हिडिओ, आय थिंक दिस इज वन ऑफ द व्हेरी फ्यू मराठी फिल्म्स जी अमेझॉन प्राईम व्हिडिओ प्रीमियर करतीये. ऍब्सोल्युटली. येस, मराठी फिल्म्स आधी रिलीज झाल्यात अमेझॉनवर, पण ते रिलीज फिल्म झाल्यात, प्रीमियर खूप कमी फिल्म झाल्यात. सो आय एम व्हेरी हॅपी की अमेझॉन लाईक द फिल्म, दे बॉट इट. आणि आय एम व्हेरी हॅपी की व्हेरी एक्सायटेड की वायडर ऑडियन्स आमची फिल्म बघू शकणार आहे आणि सेफली बघू शकेल. करेक्ट. अमृता, जसं तुम्ही म्हणालात कदाचित या प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांपर्यंत पोहोचता येईल. आधी तुझी वेब सिरीजही सगळ्यांनी तसे पाहिली होती आणि मराठी कुठेतरी कंटेंट आता ओटीटीवर येऊ पाहतोय, चांगल्या दर्जाचा तो येऊ पाहतोय. त्यामुळे कुठेतरी आता मनोरंजनाकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन आहे तो बदलत चाललाय असं वाटतंय का? मला असं वाटतं ओटीटी आधी होतच, पण ते कुठेतरी एक स्टेप मागे होतं. पण जसं आपण न्यू नॉर्मल जसं एक्सेप्ट केलेलं आहे तसं न्यू नॉर्मल मला असं वाटतं की लाईफच्या प्रत्येक ऍस्पेक्ट मध्ये आपण ते एक्सेप्ट करायला पाहिजे. मग ते आपल्या एंटरटेनमेंट, मग ती आपली एंटरटेनमेंटच्या बाबतीत जसं आता झालंय की आधी आपण नाटकं बघायला जायचो थिएटर्समध्ये किंवा आपण फिल्म्स बघायला जायचो. आता ओटीटी हॅज बिकम अ पार्ट ऑफ युअर न्यू नॉर्मल लाईफ. आज आपण घरातनं निघताना मास्क इज अ मस्ट. म्हणजे माझा भाचा आणि भाची आले होते आणि माझा भाचा निघताना नेहमी म्हणायचा, मम्मी शूज, मम्मी मास्क. म्हणजे ही ती जनरेशन आहे, अडीच वर्षाचा आहे तो. सो त्यांना माहिती की मास्क हे मस्ट आहे. किंवा आज आपण जसं आपल्याला फोन घेऊन जायची सवय लागली ना की आता आपण विदाऊट फोन कुठेच जात नाही. सो तसं हे मास्क बद्दल झालंय. आणि तसं मला वाटतं आपल्या एंटरटेनमेंट विषयी पण झालंय की आता लोकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हे न्यू नॉर्मल झालंय आणि त्यांना काहीच वाटत नाही जेव्हा फिल्म प्रीमियर होतात कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरती. लाईक पुष्कर सेड, वी आर व्हेरी व्हेरी लकी की आमची फिल्म इतक्या वन ऑफ द फायनेस्ट ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती प्रदर्शित होते, राईट, प्रीमियर होतीये. आणि मला असं वाटतं की एकतर जसं पुष्कर म्हणाला की वायडर ऑडियन्स मिळणार आहे आम्हाला. एकतर सबटायटल्सचं ऑप्शन असतं म्हणून फक्त मराठी पब्लिक जाईल का बघायला, किंवा मग हिंदीपर्यंत ते पोहोचेल का नाही, या ज्या शंका होत्या आमच्या या कम्प्लिटली नलिफाय झालेल्या आहेत. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की हा विषय जो खरोखरच एक फॅमिली विषय आहे तो या इतक्या वन ऑफ द फायनेस्ट ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती येतोय. आणि लोकांना
जास्तीत जास्त लोक हा विषय बघू शकणार आहेत, जास्तीत जास्त फॅमिलीज हा विषय बघू शकणार आहेत आणि ते एंटरटेन होऊ शकणार आहेत आणि एन्जॉय करू शकणार आहेत ही फिल्म. आणि त्यासोबत अमृत गेल्या काही दिवसात मी पाहिलं की बरेच सेलिब्रिटीज जे आहेत किंवा कलाकार आहेत त्यांचं असं झालं की लॉकडाऊनमुळे ज्यांचे सिनेमे रखडलेले, म्हणजे काम झालेलं आहे प्रदर्शनाअभावी किंवा शूटिंग अर्ध्यात थांबलं, खास करून ज्यांचे सिनेमे प्रदर्शित होण्याचे बाकी होते त्यांना नंतर कुठेतरी चिंता लागलेली होती की कधी माझा सिनेमा प्रदर्शित होणार, आणि त्यानंतर आता बॅक टू नॉर्मल होऊ लागलं, त्यानंतर प्रोड्युसर्सच्या मागे लागणं की आपला सिनेमा कधी प्रदर्शित होते. तर अशी काही सिच्युएशन झाली होती का? नाही, मला नाही वाटत आहे, कारण मला आठवत आहे की पॅन्डेमिकच्या आधी माझे 2 चित्रपट रिलीज झाले. एक म्हणजे चोरीचा मामला आणि त्याच्यानंतर मलंग हा चित्रपट रिलीज झाला मोहित सुरी यांचा. आणि त्याच्यानंतर मग काय लॉकडाऊन मध्ये मी पण काही शूटिंग वगैरे काही केलं नाहीये. हा, एक झालं की जसं लॉकडाऊन संपलं तसं मी एका चित्रपटाचं शूटिंग केलंय, पण आता काही फिल्म ज्या आहेत त्या थिएटरमध्ये रिलीज होणं सुद्धा गरजेचं आहे. आपण थिएटर्सना विसरून नाही चालणार आहे. मला आय थिंक फक्त वेल्डन बेबी राहिली होती माझी फिल्म जी रिलीज व्हायची होती, आणि आता ती अमेझॉन वरती प्रीमियर करते. अँड आय थिंक बस मी आता ज्याचं शूटिंग केलंय ऑफकोर्स त्याचं एक एडिटिंग चालू आहे किंवा त्याचं एक पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. सो ते आता जेव्हा रिलीज होईल तेव्हा रिलीज होईल. पण आय डोंट थिंक एवढं काही मी पर्सनल लेवलवरती किंवा प्रोफेशनल लेवलवरती मी काही सफर केलंय. पुष्कर, तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल याचं उत्तर की कुठेतरी चिंता होती का की कधी ही सगळी सिच्युएशन बॅक टू नॉर्मल होते, प्रदर्शित कुठे करायचा, थिएटरमध्ये करायचा की त्याच्यानंतर तू ओटीटीवर आलास, तर कुठेतरी हे प्रश्न डोक्यात होते का या संपूर्ण काळात? हो, नक्कीच. ऍज अ प्रोड्युसर नक्कीच होते. कारण की काय असतं, क्रिएटिव्हली आपण बघतो, तर मी ह्या फिल्म मध्ये ऍक्टर सुद्धा आहे, पण ऍज अ प्रोड्युसर क्रिएटिव्हली आपण लक्ष देतो, पण फिल्म इज सक्सेसफुल वेन द इकॉनॉमिक्स आर ऑल्सो बॅलन्स्ड. आम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करतो त्याचे रिटर्न्स, त्याची रिकव्हरी सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. सो हा एक कलेक्टिव्ह कॉल होता माझा आणि माझ्या को प्रोड्युसर्सचा, म्हणजे आनंद पंडित आणि मोहन नाडार माझे को प्रोड्युसर्स आहेत. सो इट वॉज अ कलेक्टिव्ह कॉल की आता थिएटरमध्ये फिल्म लावायला सुद्धा पैसे लागतात, PNA ज्याला आपण म्हणतो, प्रिंट अँड ऍडव्हर्टायझिंग. सो considering all the factors, the pandemic, लोकांची सेफ्टी, I felt I'm very happy and blessed की आमची फिल्म Amazon Prime Video वर प्रीमियर होती. Of course, it should work for me as a producer also. Of course, मी पण एक फिल्म मध्ये शूट केली, पण people are taking the precautions, people are following all the instructions, protocols, सगळे safety measures, everybody is following that. Unfortunately, काही जणांना होतंय कोविड, सो वी कांट हेल्प इट, बट वी आर टेकिंग ऑल द प्रिकॉशन्स. नक्कीच. अगदीच. आता एक दोघांना एक प्रश्न विचारते. पुष्कर, तुलाच विचारते की जसं आपण पुन्हा सिनेमाबद्दल बोलूयात. वेल्डन बेबी सिनेमा आहे, तू म्हणालास की खूप रिलेट केलं कारण की तुला ऑलरेडी एक बाळ आहे, मुलगी आहे छान गोड, तर पुन्हा ते चित्रीकरण सुरू असताना तुला पुन्हा तुझे ते जुने दिवस आठवले का पॅरेंटिंग? हो, नक्कीच. मी जेव्हा फिल्म बघतो ना वेल्डन बेबी, तेव्हा माझा पेरेंटिंग कोर्स आठवतं. मी सुद्धा पेरेंटिंग कोर्स केला होता. त्याच्यात खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि ऑफकोर्स एक वेगळा अँगल पेरेंटिंगचा, पेरेंटहुडचा मला कळला त्याच्यात, जो मी ह्याच्यात सुद्धा मांडलाय. आणि मला असं वाटतं की पुष्कर ते सगळं पुन्हा जगला. म्हणजे अगदी मनापासून सांगते, आमचा एक क्लायमॅक्स सीन आहे, तो पुष्करनी त्याच्या अत्यंत जवळ असलेल्या एका एक्सपिरियन्स वरनं तो लिहून घेतला आणि त्यांनी तो तसा परफॉर्मही केला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी जे त्याच्या मुलीच्या जन्माच्या वेळेस एक्सपिरियन्स केलं ते पुन्हा या चित्रपटात थ्रू एक्सपिरियन्स केलाय, आणि म्हणून त्याचा परफॉर्मन्स अतिशय खरा आहे आणि तो तुम्ही बघाल. आणि आता अमृता, तू पुष्करच्या बाजूने तर सांगतेय, पण चाहत्यांसाठी वेल्डन बेबी मध्ये तर तू भूमिका निभावली आहे, सगळ्यांना प्लॅन्स आहेत का? मी तुला सांगू का, गेला 1.5 महिना माझा भाचा आणि माझी भाची आली होते इकडे दुबईवरनं, आणि माझी भाची 4 महिन्याची आहे आणि भाचा जो आहे तो 2.5 वर्षाचा आहे. त्यांच्याबरोबर 1.5 महिना घालवल्यानंतर मला पुढचं 1-2 वर्ष तरी काही प्लॅनिंग करावीशी वाटत नाहीये. बापरे, एकाला
बापरे, मला खूप झाली ते 1.5 महिन्याचं ट्रेनिंग, मला खूप झालं. आणि ते जितकं लाघवी आहे, ते जितका लळा लागतो ना, तितकं मग असं होतं की नको यार, आता काय काम करायचं यार, जाऊ दे. हे नकोय मला. मला काम करायला खूप आवडतं. तुझ्याकडनं सजेशन आहेत का अमृताला काही, की नाही छान असतं पॅरेंटिंग, किंवा जसं तिला खूप वाईट अनुभव धक्का घेतलाय तिने? पुष्करला मी फिल्म साईन करायच्या आधीच म्हटलं होतं, जर मला कोणी विचारलं की अमृता तू कधी प्लॅन करतेस, पुष्कर तू त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये नकोयस मला, याच्यावर मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय. बरं. नक्कीच तुम्हा दोघांची गप्पा मारून आणि सिनेमाबद्दल जाणून घेऊन आम्हाला सुद्धा खूप धमाल आली. आणि हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढलेली असणार आहे सिनेमासाठी. नक्कीच तुमच्या सिनेमाला खूप छान प्रतिसाद देखील मिळेल आणि तुम्हाला दोघांनाही सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा देते मी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अमृता आणि पुष्कर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला लोकसत्ताच्या डिजिटल अड्डामध्ये येऊन छान अनुभव शेअर केलेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.